साप आलाय, साप आमच्या बिल्डिंग मध्ये खूप मोठा वाला. पण थांब, मी सापच आहे का बघून आली. नाही तो उंदीर निघायचा. तोंड वरती करतोय तो. हा 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 तोच आहे. भूक लागली. पप्पा नीट काम करतोय आपला वॉचमॅन. आमची गाडी झाली अजून दुसरी गाडी चालली आहे गाईस. तर मग मी काय बोलते, आज कोणी नाही, आज निलादा इथे पण नाही रिक्षा घेऊन. मी मला जायचं आहे तिथपर्यंत. कुठपर्यंत? रिक्षा स्टँडपर्यंत. ओके, तर मग मला भीती वाटते कारण 5 वाजले. पण मी आज लवकर येणार. मी आता लगेच 10 वाजता येणार, मग घरी येणार, मग 12 वाजता अजून एक ऑर्डर आहे ती करणार आणि त्याच्यानंतर परत 4 वाजता जाणार. अशा म्हणजे 3 ऑर्डर आहेत. तर मग आपण बघूयात. आज घरी पप्पा पण भेटतील, आपण ते पण बघूयात. चला आता बाय बाय. मला नीट जाऊ ते, तिथे लय अंधार आहे, कोणच नाही. या कोंबडीवाल्याने जर मला त्याच्या गाडीत टाकलं तर बापरे, लवकर लवकर पळायतून. ट्रेनमध्ये बसतोय फायनली. आम्ही मी फायनली कोंबडीवाल्याच्या गाडीपासून वाचली आहे. मी जरा सीट एकटी येत होती आणि कोंबडीवाल्याची गाडी तिकडे घेऊन यायचं. कोण नाही, माझ्या घरचे सगळे झोपलेत. निलादा होत नाही, माझ्या आशेवरती जो येणार होता तो पण असं काय का भाड्याला गेला, मग तो पण नाही. मग मला एकटीलाच यावं लागलं. बाबा बाबा उठला म्हणजे झालंच. तो उठला आणि मी आली. मग तुम्ही आलीच ऑर्डरला. 10 वाजता येईन मी ऑर्डरला तुमच्या लोकांसोबत. टायमिंग 7:06. का तर दादा उठला नाही माझा. त्यापेक्षा एकटे आलेलं बरं. सॉरी, मी विसरले की मी ब्लॉग करते. आमची तिकडची ऑर्डर झाली आहे ना, तर आम्ही ते खायला बसलो आणि तनिषा आणि मी आज खातोय. तनिषा आणि मी आज खातोय समोसा डोसा. कसं दिसतो तो दाखवते. तनिषानेच केलाय तो, तनिषाचा प्रकार आहे, माझा नाही. म्हणा म्हणतात समोसा डोसा. मेंटल कशी पण खाते. मी मैसूर डोसा मागवलाय. सुंदर आहे. आता फक्त मैसूर राहिला, बाकी माझा तो सगळं खाल्लाय मी. हाय गाईज. तर मग आता आम्ही चाललोय माझ्या घरी आणि आता ही आहे तिची ऑर्डर आणि मग त्याच्यानंतर आम्ही लोक जाणार आहे ऑर्डरला. आज एंगेजमेंटची ऑर्डर आहे, ते बघा. जेवण टाईम. कोणच नाही आलं आज आणि आम्हीच लोक आलोय. आमच्यामुळे या लोकांनी हे उघडलंय, काय बोलतात ग, काउंटर. हां काही जेवायला या गाईज. त्या माणसाने मला किती लोणचं वाढलंय. त्यांच्याकडे जास्त असेल, राहू देत ना. भाजी तू लोणचं खाऊ नको आता, तुला बघते. तू तर खाऊ नको ना. हे काय ते ना, हे काय केलंय माहितीये का, ह्याच्यात बर्फ टाकलाय, ते थंड वाटतंय आणि त्या आधीचे कापून ठेवलेले असतात. तनिषा गुलाबजाम. अरे नकोय ना हे तुझा, तुझी भाजी फालतूची लोणच्याची भाजी देते. तनिषा गुलाबजाम खा. मला आधीच फाटलेला दिलाय. फाटलेला त्याला हे पडलंय. नको हा घे. मी अर्धा खाल्लेला आहे, तोच खा. नाही खातर खा. हा खा. एवढं गरम कोण ठेवतं. त्या काकडीच्या बर्फामध्ये याच्यात बर्फ टाकायला पाहिजे होता ना. काय वाटतंय तुला? त्यांनी रिव्ह्यू मारून टाकाल पोरीला तोंडात. असं पकडलं तरी पण कसा लागला, कसा बिछाना कसा लागला. मी आणि पप्पा बोलत नाही. आज कट्टी आहे. मला ना लय त्रास देतात ते, त्यामुळे. आणि ना
काल रात्री पण मग मी भांडली त्यांच्याशी आणि मग आता ना ते काहीतरी करत होते तर मी त्यांना बिछाना असं लावला पाठीला. तर मग मला आता बोलत होते, ओरडत होते मला. आता थोडासा ओरडा मस्त असतो. हाय गाईज, आज आहे संडे. माझे पप्पा इस्त्री करते आणि वो झोपलाय. हाय करा. हाय. ही माझी मम्मी. मम्मी हाय कर. हाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय गाईज, आम्ही आलोय मेळ्यामध्ये. आम्हाला कामं नव्हती. आम्ही म्हटलं कुठे जायचं कुठे जायचं, तर आम्हाला मेळा दिसला. आम्ही तिकडे आलो. फिरलोय, त्याचा व्लॉग हिने काढला नाही. हो, आम्ही वफल पण खाल्ला. बघा तिकडे कॅमल सुद्धा आहे. गाईज एवढ्या मस्त होते की चिखलात पण आम्हाला यायचं होतं. किती अंगात मस्त असाव्या माणसाचा हा चिखल बघा तरी आम्हाला यायचंय. सगळेजण घ्यायला आलेले, अरे ही गाडी द्या मला, अरे ही गाडी मला द्या. पण सगळ्या गाड्या घेऊन जा. हे ना, हे हर वेळेस असे करतात. इथे पण कोण ना कोणतरी छोटे पोरं येतात ना, हे माझे सगळे टॉयज बीज आहेत ना, सगळे बोलतात घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. एवढी सांभाळून ठेवते मी, घेऊन जा बोलतात. एवढा ढीक गाड्यांचा होता, सगळा ढीक खोली खाली केल्यावरती कोणाला पाहिजे घेऊन जा. परत एकदा व्हिडिओ मध्ये आलं नाही. त्याला मच्छी दिली आहे खायला. हा ए तू ह्याच्यातली काय बोलतात त्याला, आज काय मम्मी नाही आज त्यांनी थाली खाल्ली, त्याच्यातली मच्छी खाल्लीच ना रे. तेव्हा कोण बोललं सोलून दे. हो, चकलीवाल्या. पनीर घ्या. एसीच्या बॉक्स मध्ये तुमचं आहे. कुठे नेऊन कोपच्यामध्ये नेऊन टाकलेलं. अरे नाही, आपली नाही आहे. रोहित बीची असेल. कोण बंद नाही करत, आपलं नाही ते. अरे तू असते का गाडी, ते पोरं फिरतात. रोहितची वगैरे असेल. रोहित पोरं फिरतात गाडीमध्ये, तर हे कुठे नेऊन टाकलेलं बघा. कंडक्टर असतो ना फिरतो, त्याच्यामध्ये हुंदरा नेऊन ठेवलेला. हुंदरानी एवढा हुंदीर घेऊन गेला. मोठा व्हिडिओ काढ. साफ केली ना तू? काढ. साफ केलं की नाही तिकडलं? केलं. त्याला सांगितलं पूर्ण मॅटून उचल आणि पूर्ण बाहेर नेऊन टाक. बरं कोणाची आहे गाईज, कमेंट करून लवकर सांगा. रोहितची. एकदा फोन केला. तुम्ही हे काय कुठे गेलेले? हे काय सोनं नाणं काय ह्याला घालून दिलंय तो? पुष्पा पण असं करतो ना. आणि मग सांगायचं लक्षू काढून ठेवा. चिकन फ्राईड चिकन खायचं. ती मच्छी आणलीये भारीवाली. हा, केसरकर काकांनी दिली आहे तुला. टोल नका. नाही तू काय मागवते ते? चिकन शेजवान फ्राईड राईस. काय नाही, शेजवान फेजवान खावा. गप्प डाळ भात शेजवान मी डाळ भात खाल्ला ना. आम्ही दोघं शेजवान फ्राईड राईस खाणार आता. आता तू काय डाळ भात. लक्षच नाही दिले कामावर गेल्यापासून. खराब नाही झालं तर काय होणार? घाबरतो तो. चला हे तू नक्की खाणारच की नाही? झालंय ऍटम बॉम्ब बंद झालंय. शी कुत्र्याचं 17,000 काय हे पिलू चल. बिल झालंय, पैसे दे चल. जुने बिल पण आणलं त्याला द्यायचं रे, त्याला भूक लागली. साफ करताना आईस्क्रीम देणार. मी पण घाबरलो. फॅन आतमध्ये, फॅनच्या आतमध्ये कुठे नेऊन ठेवलेलं. एवढं कसा तू लक्षू लाकडाचं, ते पण लाकडाचं. रोहितला सांग काय पण ठेवतोस गाडीत आणि कुठे ठेवतोस ते. डिंकीत ठेवलेलं होतं. तू आता घरी आल्यावर शिवाय खाणार. साप आलाय, साप आमच्या बिल्डिंग मध्ये खूप मोठा वाला. पण थांब, मी सापच आहे का बघून आली, नाही तर उंदीर निघायचा. ते ना ते हे असं खोदलेलं आहे का तिकडे काय? हो, बंद करा सगळं बंद करा. एक नीट दरवाजा बघ. पप्पा मारू नका. हा
तो ना असं तोंड वरती करतोय हा पप्पा, साप असेल तो. तोंड वरती करतोय तो. हो? हा पाव आहे. हा 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 तोच आहे, काय? तिकडेच होता. थांबा. काय? हा पाव आहे. अहो तोंड वरती करत होता. 1 मिनिट. तो असं हा, आत समोर जाऊन, गेला हा आत जाऊन परत तोंड वरती करतो, आत जाऊन परत तोंड वरती कुठे करतो. गेला दादा? इथेच होता, इथे ह्या बिळाच्या आत गेलाय. तिथेच गेला म्हणून. त्याच्यातच गेला काही तो. आला ना तर हे माहित पडेल काय ही लादी हल्लय. हा म्हणलं सकाळी लादी बघा ती लादी बघूया असं तर घेतली का हो. ते हलवलं का काय ते? होईल तो उंदीर होता पण हलवलं का ते? कोणी मारला हे? मला नाही माहिती. राम 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 राम. बरे काका, पोलीस काका आलो. गाईज आम्ही चाललोय खिमा भाऊ खायला. बाय गा मजा चालू केली. गाईज आता आम्हाला परत तिकडूनच जायचं आणि तिकडे परत पोलीस असणार. आम्हाला नाही समजत आता बघत लेट. कारण की आता असा सीन झालाय की इकडे जे होतं ना ते असं आम्हाला खायच्या लायकीच आहे. म्हणजे आम्ही ते रील मध्ये बघून आलेलो खिमा पाव आम्हाला खायचं होतं, पण नंतर आम्ही तिकडे वाचलं की रेस्टॉरंट अँड बार. मग त्यांना आम्हाला असं वाटलं की जाऊन दे, नको नको नको, म्हणून मग आता आम्ही चाललोय दुसरं खायला, दुसरी रील बघून. आज नुसती जोड घेतलीये पोलिसांनी आणि आम्ही निघालो इथून, नाही पकडलंय. आणि मग ना त्याच्यानंतर आम्हाला असं वाटतंय की काहीतरी गोड खावंसं, मग आम्ही आता तिकडे चाललोय. तर मग ते कसं काहीतरी नवीन आलंय गोड खायचं, आणि मी इतके दिवस फिरते आणि मला त्याचं नावच लक्षात येत नव्हतं. मग आता लक्षात आलंय ते नाव, तर मग म्हटलं की आपण जाऊयात तिकडे आणि मग ते खाऊयात. नाव काय म्हणू? काहीतरी आहे, आता ते रील मध्ये बघून सांगते मी तुला, शांत बस. ते त्यांना सांगेन मी रील मध्ये बघून, दादा हे द्या. काहीच आमच्या नशिबातच काहीच नव्हतं. आमच्या नशिबात पाणीपुरी होती टिपटॉपची. सो पाणीपुरी खायला आलोय. काहीच नाही भेटलं आम्हाला. हाय गाईज, व्लॉग इथेच एंड होतोय. आणि माझे पप्पा जे होत आहेत त्यांची बायकोने घेतलंय झोपून. बघितलं पोरगी कामाला येते. बाय करा सगळ्यांना. बाय बोला. बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. असंच प्रेम देत राहावा माझ्या पप्पांना. हळू बोला, मम्मी झोपत नाही, उठवेल. असंच प्रेम देत राहावा माझ्या पप्पांना. एक रोज फॅन्स भेटत जावा पप्पांना. पप्पांचे काय बोलतात ते त्याला, फोटो काढत राहावा पप्पांसोबत माझ्या. हा ना. हा, पप्पांसोबत असेच फोटो काढत राहावा. असेच तुम्ही कोलते फॅमिलीना असं विचारत राहावा. ओके बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा.